आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सगळे पाहुणे, पुणे शहराच्या आत्ताच नवनियुक्त पहिल्या नागरिक असलेल्या मुक्ताताई टिळक, त्यानंतर माझे मित्र, अनेक वर्षांचा सहवास असलेले माझे मित्र सुहास वारके सर, त्यानंतर प्रवीण मुंढे सर, आणि गेल्या अनेक वर्षांपासून माझे दोन खूप जवळचे विद्यार्थी मित्र असलेले आपले कपिल पवार सर आणि वैभव विधाते सर, या सगळ्यांचं पहिल्यांदा मी मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणतो की त्यांनी आज या ठिकाणी आलात आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली. दुसरा, आजचा आपला कार्यक्रम हा एक सत्कार समारंभाचा किंवा कौतुक सोहळ्याचा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आज ह्या परीक्षेमध्ये जे काही सगळे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, या सगळ्यांचं पहिल्यांदा भरपूर त्यांना मी आज अभिनंदन त्यांचं म्हणतो आहे. बरेच विद्यार्थी पास नाही झालेले आहेत, ते पण माझ्या आजही कॉन्टॅक्टमध्ये आहे, मला त्यांची पण आठवण येते. तर त्यांच्यापैकी जर कोणी असेल किंवा ज्यांना अपेक्षित असलेली पोस्ट मिळालेली नाही असे पण विद्यार्थी आहेत, तर त्यांनासुद्धा बरोबर घेऊन आज आपल्याला हा खरं कौतुक सोहळा आपण हा पार पाडतोय. खरं 2007पासून मी ह्या अकॅडमीची स्वतंत्र म्हणून सुरुवात केली, पण पहिला कौतुक समारंभ हा मी मागच्या वर्षी घेतला. कारण एवढ्या 8 वर्षामध्ये मला बाकीच्या कुठल्याही गोष्टी करायला वेळ मिळालाच नाही. पण मात्र हे सगळं वातावरण जसं बदलत गेलं, त्यामुळे या सगळ्या गोष्टींची गरज पडायला लागली. आणि त्याचबरोबर खरंच ज्यांनी अपेक्षेनं कष्टानं खूप कष्ट करून हे यश मिळवलेलं आहे, त्यांचं कौतुक झालंच पाहिजे असं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचासुद्धा खूप होरा होता. त्यामुळे ह्या सगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप मला नेहमी असं वाटतं की मी मागच्या वर्षी जसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला तसंच यावर्षी पण आम्ही करतो आहे की भगीरथ आय एस अकॅडमी ही फक्त एक मार्ग आहे त्याचा. पण हा सगळा समारंभ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्याच कौतुकासाठी साजरा केलेला, आयोजित केलेला अशा प्रकारचा हा समारंभ आहे. सुहासने सांगितल्याप्रमाणे आम्ही SICला एका बेंचवर अभ्यास केला आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये कोथरूडला एका रूममध्ये राहूनसुद्धा आम्ही 2-3 वर्ष अभ्यास केलेला आहे. आज सुहास सरांनी सांगितल्यानंतर मला ते पुन्हा सगळं आठवत होतं. असं वाटतही नव्हतं की इतके वर्ष होऊन गेले या सगळ्या प्रोसेसमध्ये, आणि जणू काही आपण कालच अभ्यास करत होतो असं इतकं ह्या स्पर्धा परीक्षेची अभ्यास करत असताना त्या जागेशी सुद्धा आणि आपल्या सगळ्या मित्रांशी सुद्धा जी जवळीक निर्माण होते, त्याच्यानुसार मला तुम्हाला पण एक सांगावंसं वाटतं की उद्या भविष्यात तुम्हाला सुद्धा काही वर्षानंतर आपली सदाशिवपेठ आणि नारायणपेठ आठवत राहील. तुम्ही कुठे कुठे चहा पिली आणि कुठे कुठे पोहे खाल्ले आणि कुठल्या गल्लीमध्ये फिरलात, हे सगळं आठवत राहील. FC रोड आठवत राहील, टिळक रोड आठवत राहील. तुम्ही सर्व या ठिकाणून निघून जाणार आहात. आम्ही तर याच ठिकाणी आहे. माझं तर आयुष्य पूर्णपणे या 1 किलोमीटरच्या परिसरात एकवटून गेलेलं आहे. तुमच्याप्रमाणे मला सुद्धा अभ्यास करायचा होता. मी अभ्यास केला, मला सुद्धा परीक्षा पास व्हायची होती. तेच माझं करिअर ऑप्शन होतं. मी दुसरा कुठलाही करिअरचा कधी विचार पण केलेला नव्हता. म्हणून आज मी बऱ्याच मुलांना सांगतो की तुमचा प्लॅन बी असला पाहिजे, पण मी माझ्यासाठी कोणताही प्लॅन बी ठेवलेला नव्हता. त्यामुळे माझ्या शेवटच्या अटेम्प्टपर्यंत मी तो कधी विचारातही घेतलेला नव्हता. त्यामुळे तो संपल्यानंतर काय करायचं म्हणून आपल्याला जे आवडतं आणि आपल्याला जे जमतं ती टीचिंगशी संबंधित असलेली गोष्ट मी करायला लागलो. लहानपणापासून मला शिकवण्याची खूप आवड होती. मी लहानपणापासून म्हणजे कितवी तर 4थीपासून मी शिकवायचो. 4थीपासून मी माझ्या वर्गमित्रांनाही शिकवायचो. एक शिक्षकी शाळा असल्यामुळे बऱ्याच वेळा शिक्षक गायब असायचे, पण मीच मात्र त्या ठिकाणचं शिक्षक असायचो. अशी झडपीची शाळा होती माझी 4थी ते 7वीपर्यंत. तर तेव्हापासून मला शिकवण्याची एक आवड होती. माझ्या बहिणीलासुद्धा मी इंजिनिअरिंगच्या अभ्यासाच्यासाठी मदत केली होती. त्याच्यामुळे मला एक शिकवणं आवडतं असं मला वाटायचं. त्यामुळे अटेम्प्ट संपण्याच्या आधीपासूनच मी खरा हा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक मार्ग म्हणून मी स्वीकारला होता. अटेम्प्ट संपल्यानंतर मात्र चला आता आपल्याला जे आवडतंय जमतंय तेच करावं म्हणून मी खरं या क्षेत्रात पडलो. म्हणजे बाय डिफॉल्ट पडलेलो आहे, मनापासून पडलेलो नव्हतो किंवा कधी ठरवलेलं नव्हतं. पण मात्र वडिलांचं एक वाक्य मला नेहमी आठवायचं आणि ते मला इथे सांगायला निश्चितच मला एक मोठी समाधानाची गोष्ट वाटते. कारण ते नेहमी मला लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं, त्यांच्या मुलाला सांगितलेलं एक वाक्य सांगायचं आहे. लोकमान्य टिळक त्यांच्या मुलाला नेहमी एक वाक्य म्हणे की तू कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, पण त्या क्षेत्रामध्ये टॉपला जाण्याचा प्रयत्न कर.
हे मला ते लहानपणापासून सांगायचे, तेव्हा काही कळत नसायचं, पण मात्र ते माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये मला त्याचं विस्मरण झालेलं नव्हतं. आणि मग मी या क्षेत्रात पडल्यानंतर सर्वोत्तम आपल्याला काय काय करता येऊ शकेल, आपल्या कोणत्या क्षमतांचा वापर करता येऊ शकेल याचा विचार करत करत जे योग्य आहे, जे गरजेचं आहे तेच करत गेलो आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टी मी केल्या नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, जर मी आज शिक्षक झालेलो असेल आणि विद्यार्थ्यांना जर त्यांच्या यशापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असलेलं सगळं प्रिपरेशन मला केलं पाहिजे. हे करत करत मी भरपूर मोठा पल्ला गाठला, पण बाकीच्या कुठल्याही गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. एक आइन्स्टाईनचं एक स्टेटमेंट आहे, वन हू डेअर्स टीच मस्ट कंटिन्युअसली लर्न. जो शिकवण्याची डेअरिंग करतो त्याने मात्र स्वतः कंटिन्युअसली स्वतः शिकलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी, आता कोणीतरी म्हटलं की मी दुप्पट अभ्यास करतो, मी दुप्पट नाही 5 पट अभ्यास करतो आजही. आणि माझा निश्चित चॅलेंज आहे, कारण मला एक विषय नाही आहे. तुम्ही तरी एकदा परीक्षा देऊन, दोनदा परीक्षा देऊन पास होणार, पण मला दरवर्षी परीक्षा द्यायची आहे आणि त्या परीक्षेमध्ये मला पासही व्हायचं आहे. दरवर्षी परीक्षा, जरी एकच विषय मला दुसऱ्यांदा शिकवायचा असला, तिसऱ्यांदा शिकवायचा असला, तरी दरवर्षी तो नवीन असतो. कारण आपला विषय काय, आपला विद्यापीठ हे विषय नाही आहे की एकदा शिकवलं, एकदा टेप वाजली की पुन्हा पुन्हा तीच वाजवायची असते, असा काही प्रकार नाही आहे. दरवर्षीचं त्याचं आवश्यक असलेलं अपडेशन आहे. आणि माझ्या स्टुडंट्सना माहिती असेल की मी काल झालेल्या गोष्टीपर्यंत सुद्धा दुसऱ्या दिवशी ती गोष्ट किंवा कुठलाही टॉपिक शिकवायचं असेल तर आत्तापर्यंत काय झालेलं याचं सगळं अवलोकन केल्याशिवाय कधी दुसऱ्या दिवशी मी तो शिकवत नाही. तर यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. पुस्तक आपल्याला लिहायला पाहिजे असं मला त्यावेळी वाटायचं. त्यावेळी फार थोडी पुस्तकं असायची, म्हणजे 2-3 प्रकाशनं सोडली तर बाकी कोणाचीही पुस्तकं नव्हती. पुस्तक लिहिण्याचा प्रकार मी त्यावेळी सुरू केला. आज भरपूर पुस्तकं झालेली आहेत. आज पुस्तकांना बिलकुल काय म्हणताल तर मी मजेनं ज्यावेळी म्हणतो, तुम्हाला माहिती असेल की विद्यार्थ्यांपेक्षा तर भविष्यात पुस्तक जास्त होणार आहेत आणि विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शकच जास्त होणार आहेत कदाचित. एवढी संख्या आज अलीकडे वाढत चाललेली आहे. पण मी मात्र याच्यामध्ये कधी पडलो नाही, पडायची इच्छासुद्धा नाही. आपल्याला आवश्यक असलेलं स्वनिष्ठेनं अपेक्षित असलेलं तेच काम एकदम नाकासमोर चालून अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तक लिहिणं एक सोपी गोष्ट नसते. तुम्हाला कदाचित, किंवा मी पण ज्यावेळी पुस्तक वाचायचो, आम्ही आजही वाचतो, त्यावेळी कधी हा विचार येत नाही की हा पुस्तक लिहिणारा लेखक नक्की त्याने काय केलं असेल हे पुस्तक लिहिताना. पण पुस्तक लिहिणं ही फार मोठी आणि अवघड गोष्ट आहे. ती कमीत कमी वेळेत व्हावी, जास्तीत जास्त योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी खरंच टायपिंग पण शिकून घेतली. पुन्हा पुस्तकातला प्रत्येक शब्द मला माहिती असला पाहिजे म्हणून मी दुसऱ्याला कोणाला तो दिलासुद्धा नाही. पुस्तकातल्या कुठल्या पानावर कोण, आता भरपूर प्रश्न आपल्या पुस्तकांमधून येतात, दरवर्षीच येतात. मुलांना कितपत माहिती आहे मला माहिती नाही, पण मला माहिती आहे की ते त्या कुठल्या पुस्तकात कोणत्या पानावर आणि कुठे तो पॉईंट सापडेल हे मला निश्चित माहिती असतं. आणि मला फार फॉर्च्युनेटही वाटतं की मला श्रीकांत निळेने सांगितलेला, म्हणजे श्रीकांतशी माझी त्यावेळी रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळी आमच्या गप्पा झाल्या त्यावेळी श्रीकांतबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट मला कळाली. ती म्हणजे श्रीकांत एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, संपूर्ण मला वाटतं शास्त्री रोडवरच्या अभ्यासिकांमध्ये सगळ्या, की त्याला आपल्या पुस्तकात कुठल्या पानावर कोणता पॉईंट आहे हे सगळं पाठ आहे. आणि GS-मध्ये जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये जवळजवळ मॅक्सिमम मार्क्स आतापर्यंतच्या सगळ्या मुख्य परीक्षांमध्ये श्रीकांतला मिळतात, ही गोष्ट मला कळाली. फक्त इंटरव्ह्यूमुळे मात्र त्याचं थोडंसा बॅड लक झाल्यामुळे थोडासा मार्क्स कमी पडले. पण हा जो जनरल स्टडीजचा जो प्रचंड आवाका आहे, तो आवाका श्रीकांतला मिळालेला आहे, हे मला ऐकून, त्यावेळी ऐकून आणि आता ऐकून सुद्धा खूप प्रचंड समाधान वाटलं. म्हणजे मी जे सांगत असतो मुलांना की 4 वेळा एकच पुस्तक वाचा आणि तुम्हाला जर ह्या पुस्तकातलं काही आलं नाही, मुलांना आठवत असेल माझं एक वाक्य की आपल्या पुस्तकातलं आलं नाही, आपल्या नोट्समधलं आलं नाही तर काय करायचं घरी जाऊन. तर ते काही मुलं मला नंतर येऊन सांगतात सुद्धा की आम्ही खरंच असं केलेलं आहे. मागच्या वर्षी स्नेहल कनीचे म्हणून पास झाली, तिने मला पास झाल्यानंतर पहिल्यांदा हे सांगितलं होतं की तुम्ही जे सांगत होतं की गालात मारायची आपल्या, ती मी आत्तापर्यंतच्या 2 परीक्षांना गालात मारलेली आहे. आणि तो सुद्धा ज्यावेळी आपण स्वतःला गालात मारतो, म्हणजे ॲक्च्युली प्रॅक्टिकली गालातच मारलं पाहिजे असं नाही, पण त्याला आपल्याला स्वतःला फटकारणं आपण जो म्हणतो, आणि जो स्वतःला फटकारू शकतो तो बरोबर जागेवर राहतो. हे काही विद्यार्थ्यांनी निश्चितच त्याचं अनुसरण केलेलं आहे, याचा खूप मोठा समाधान मला वाटतं. या क्षेत्रात भरपूर करायचं अजून. मला तर वाटतं की मी आतापर्यंत 30-40% करू शकलो आहे. माझ्या क्षमतेचा फार वापर करू शकलेलो नाही आहे,
पण एक गोष्ट निश्चित आहे, अजून एका मुलीने सांगितल्याप्रमाणे की मी नेहमी आतापर्यंत लहानपणापासून मी नेहमी सरस्वतीचाच पुजारी राहिलो आहे, लक्ष्मीचा पुजारी मी कधी झालो नाही. जर लक्ष्मीचा पुजारी झालो असतो तर दर महिन्याला वाच मी सुरू केली असती आणि आत्ता प्रत्येक वर्षीच्या बॅचला एवढे 2000 मुलं पाठवले नसते. मला निश्चित गॅरंटी की तुमच्यापैकी बरेच जणं त्या दिवशी जे ह्या वर्षाच्या बॅचला आहेत त्या दिवशी सकाळी 5 वाजता तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे. म्हणजे जो 5 वाजून 5 मिनिटांनी आलेला विद्यार्थी होता सकाळी, त्यालासुद्धा ॲडमिशन मिळालेली नाही आहे. याचं माझ्यावर सुद्धा प्रचंड दडपण असतं की मुलं जे माझ्याकडे येतात ते खूप मोठ्या अपेक्षेनं येत आहेत, त्यांच्या आवश्यक असलेल्या सगळ्या गरजा मी पूर्ण केल्या पाहिजे किंवा त्यांना सुद्धा जागेवर राहिलं पाहिजे. कारण मुलं फक्त ॲडमिशन घेतात, काही मुलं ॲडमिशन घेतल्यानंतर आपण इथे कशासाठी आलेलो आहोत ते पण विसरून जाणारी पण मुलं आहेत, त्यांना त्याची पण जाणीव करून दिली पाहिजे. हे पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या अपेक्षित आहे, कुठल्याही प्रकारचा जो गाजावाजा किंवा बाहेरचं जे एक्सटर्नल आपण जे म्हणतो की एम्बेलिशमेंट, असं कुठल्याही प्रकारचं मी दिलं नाही. मी मुलांना सांगत असताना नेहमी 2 उदाहरणं दिली बघा, तुम्हाला आठवत असेल काहींना. सबस्टॅन्शियल शब्दाचा अर्थ सांगत असताना मी नेहमी सांगतो की एखादा लोखंडाचा भरीव गोळा आणि एखादा खुळखुळा याच्यात काय फरक असतो. लोखंडाचा भरीव गोळा भरीव असतो, वरतून कदाचित तो फारसा चांगला दिसणार नसतो पण लागलं तर मात्र जोरात लागणार असतो. आणि खुळखुळे आतून पोकळ असतात, बाहेरून छान दिसतात, छुमछुम असतात. आकर्षित होतात लोक या खुळखुळ्यांमुळे, बरेचसे इमॅच्युअर विद्यार्थी आकर्षित पण होतात. पण या खुळखुळांबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला निश्चित सांगतो, हे इनिशियल इम्पॅक्ट खूप करतात. इनिशियल इम्पॅक्ट यांचा एवढा जास्त असतो की त्यांना जर पहिल्यांदा भेटलं तर दुसऱ्यांदा भेटावंसं वाटतं, दुसऱ्यांदा भेटलं तर तिसऱ्यांदा भेटावंसं वाटतं आणि तिसऱ्यांदा भेटलं तर पुन्हा कधीच भेटावंसं वाटत नाही. तर ह्या गोष्टी मी स्वतः तुम्हाला सांगत असताना मात्र मी स्वतः इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वकष्टाने स्वनिष्ठेने जेवढं मला शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर मला करण्याची अपेक्षा आहे, इच्छा आहे. नाहीतर आपल्याकडे बोलघेवडे संचालक, संस्था संचालक भरपूर झालेले आहेत. बोलघेवडे, जसे बोलघेवडे समाजसुधारक होते काही प्रकारचे, तसे बोलघेवडे संचालक जे अभ्यास कसा करावा हे फार मस्त रंगवून सांगतील, पण अभ्यास काय करावा आणि तुमच्या अभ्यासामध्ये प्रत्यक्ष त्यांचा सहभाग असण्याची मात्र भरपूर असे कमी संचालक तुम्हाला या ठिकाणी सापडतील. ते कधीच मी होऊ देणार नाही. शेवटच्या मी तुम्हाला आज गॅरंटी देतो की ते कधीच होऊ देणार नाही. किंवा बरेचसे जण तुमच्या वर्गात कमी दिसतात आणि फेसबुकवर आणि तुमच्या सोशल मीडियावर जास्तीत जास्त दिसणारे शिक्षक पण भरपूर आहेत. कारण आज सोशल मीडियाचा काय भरपूर मोठा बोलबाला झालेला आहे आणि लोकांना असं वाटतं की हीच एकदम रिअल गोष्ट आहे, जी व्हर्च्युअल गोष्ट तीच आज रिअल बनलेली आहे. आणि हे मात्र असे बरेचसे संचालक मात्र फक्त आपल्याला सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी स्टेजवर पुढे येऊन थांबलेले तुम्हाला दिसतील. मला हे कधीच करायचं नाही. कधी कधी तर मला असं वाटतं की सत्कार समारंभ करण्याची पण आवश्यकता नाही आहे. उगीच मला हे सांगायचं नाही आहे तुम्हाला की मला कुठल्याही विद्यार्थ्यांना हे सांगून बिलकुल प्रमोट पण करायचं नाही आहे की नाही तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास कराच. स्पर्धा परीक्षा ही सगळ्यांसाठी नाही आहे, मी माझ्या पुस्तकातही लिहिलेलं आहे. स्पर्धा परीक्षा सगळ्यांसाठी नाही. आज बरंचसं त्याच्या विरुद्धही वातावरण निर्माण झालेलं आहे. पण मात्र जाहिरातींमुळे मात्र स्पर्धा परीक्षा हे एकमेव अशा प्रकारचं हे घेऊन उद्दिष्ट घेऊन विद्यार्थी येतात, पर्सनली येतात. त्यांचे जे काही समस्या आहेत त्या समस्या जर तुम्हाला ऐकल्यात, तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थी आहेत की जे शेतीचे तुकडे विकून येतात आणि सगळेजण पास होतील की नाही याची अपेक्षा नसते. मात्र त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा इज नॉट मीन्ड फॉर एव्हरीबडी. ज्याला भरपूर गोष्टी आवश्यक आहेत, त्याला भरपूर गोष्टींची जोड असली तर तुम्ही स्पर्धा परीक्षा केली पाहिजे. त्याच्यामुळे सत्कार समारंभाचे कार्यक्रम करायचे का आणि ते सुद्धा एखाद्या अकॅडमीच्या माध्यमातून करायचे का याच्याबद्दल मला नेहमी डाऊट येतो की का करायला पाहिजे असा प्रकार. पण मात्र पुढची मात्र एक गोष्ट असते की पास झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक हे होणं अपेक्षित आहे. ज्यांना खरंच हे करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी मात्र एक कौतुक ज्यांचं होतं आहे त्यांच्याकडे बघून त्यांच्यातली आवश्यक असलेली जिद्द ती पण त्याच्यातून प्राप्त होते. त्यामुळे मी नेहमीच एक याला स्वरूप देण्याचा प्रयत्न केला की विद्यार्थ्यांनीच परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक, की जेणेकरून त्यांनासुद्धा एक प्रेरणा निर्माण होत राहील की आपल्यालासुद्धा अशाच प्रकारे या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. पण हे सगळं झाल्यानंतर हे सगळं सांगत असताना मात्र आपण बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो. आपण आपली कर्तव्ये विसरून जातो. माझं शिक्षक या नात्याने मला तुम्हाला त्या कर्तव्याची कंटिन्युअसली जाणीव करून देणं हे मला कर्तव्य वाटतं.
त्यामुळे माझं वाक्यही प्रत्येकाला माहिती असेल. एक नेहमी मी युज्युअली सांगतो ते की आपण या ठिकाणी आपल्या आईवडिलांचे पैसे खर्च करतोय, आपली स्वतःची ऊर्जा खर्च करतोय, आपले स्वतःचा वेळ खर्च करतोय, तर या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करण्याचा 100% आपण प्रयत्न केला पाहिजे. ते जर करत नसाल तर यू आर अ ट्रेटर टू युअर फॅमिली. तुम्ही एक ट्रेटर म्हणजे जसा देशद्रोही असतो तसे तुम्ही तुमच्या कुटुंबाप्रती द्रोही आहात असा त्याचा अर्थ होऊ शकतो. कारण विद्यार्थ्यांच्या भरपूर समस्या असतात. आज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा हा जो मेजर 90% विद्यार्थी वर्ग असेल, हा एक रिसोर्सलेस फॅमिलीमधून आलेला विद्यार्थी वर्ग आहे असं मला वाटतं. फार फार तर 10, 20, 25% विद्यार्थी असतील की जे त्याला वेल ऑफ अशा प्रकारच्या फॅमिलीजमधून येतात. पण जरा सामान्य घरातून आलेले पण मात्र प्रचंड जिद्दीने आलेले आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे किंवा आपल्याला इतर करिअर ऑप्शन्स कमी आहेत की आपल्याला फक्त आज आपल्याला ग्रॅज्युएशन फॉर्च्युनेटली कुठल्या तरी कारणामुळे चांगलं नाही मिळू शकलं. BA BCom सारखं आपल्याला ग्रॅज्युएशन आपण केलेलं आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला जॉब मिळण्याची शक्यता नाही आहे, असे विद्यार्थी इकडे जास्त वळायला लागलेले. तर त्यांच्यासाठी मला नेहमी एक निश्चित माझं हे सांगणं असेल की लवकरात लवकर ही परीक्षा पास व्हा. ही परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक असलेले सगळे प्रयत्न करा. त्याच्यासाठी मी या ठिकाणी आहे, आमची सगळी यंत्रणा या ठिकाणी आहे आणि तुम्हाला आवश्यक असलेलं तेच गायडन्स फक्त मी देईल. अनावश्यक कोणतीही गोष्ट सांगणार नाही. बऱ्याच वेळा स्टेज मिळालं किंवा माईक मिळाला तर आपल्याला लागू नसलेल्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगून मोकळे होतो. मी असं कधीच करणार नाही. जी गोष्ट मला लागू नाही ती गोष्ट तुम्हाला मी कधीच सांगणार नाही. या सगळ्या गोष्टींमधून मी सुद्धा गेलेलो आहे. त्यामुळे मुलांची जी काही फिलिंग आहे, ह्या फिलिंग मला सुद्धा कळतात. म्हणजे तुमची भाषणं ऐकताना मला सुद्धा सगळ्या त्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यामुळे आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय या सगळ्या प्रक्रियेमध्ये, हा पहिला विचार माझ्या डोक्यामध्ये येतो. आणि हा आपली रिस्पॉन्सिबिलिटी आज कारण कोणतीही अकॅडमी एका विशिष्ट लेवलला गेल्यानंतर त्याच्या पलीकडे अकॅडमीचं किंवा एखाद्या शिक्षकाचं म्हणता येऊ शकेल समाधान एकाच गोष्टीमध्ये असतं की आपण ज्यांना शिकवलेलं आहे ते मुलं आवश्यक त्या लेवलला पोहोचलेले आहेत, त्यांना त्याचा फायदा होतो आहे आणि या फायद्यात आपला थोडासा का होईना छोटासा खारीचा वाटा आहे. हा वाटा मी मात्र निश्चित मेंटेन करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या यशासाठी आवश्यक असलेले जे काही प्रयत्न आहेत ते सगळे प्रयत्न मी करत राहतोय. बऱ्याच गोष्टी मी त्यासाठी सोडून दिल्या, बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागला. बऱ्याच फॅमिली फंक्शन्सना जाता येत नाही. तुम्हालाही असंच होणार आहे भविष्यात पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी की बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. कोणतीही गोष्ट चांगली करायची असेल तर फॅमिली फंक्शनना जाता येत नाही. आवश्यक असलेले कार्यक्रम, मग ते घरातल्या कुठल्या जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूशी संबंधित असतील अशा या कार्यक्रमांना जाता येत नाही. लोकांचं तुमच्याबद्दल एक हे चेंज होऊन जातं, तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन चेंज होऊन जातो. पण हे सगळं सहन करून तुम्हाला मात्र ते करायचं आहे. टीका करणारे प्रचंड असतात. उद्या तुम्हाला तर टीकेला पास झाल्यानंतर टीकेला जास्त हे करायला लागणार आहे. आणि ज्यावेळी आपण चांगलं केलेलं असताना ज्यावेळी एखाद्या व्यक्ती टीका करतो त्यावेळी काय वाटतं हे मात्र तुम्हाला ती सहन करण्याची गोष्ट आहे. ती काय सांगून कोणाला समजणारी गोष्ट नाही आहे. तर ती सहन करण्याची किंवा ती फील करण्याची अशा प्रकारची गोष्ट आहे. उद्या या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाणार आहात. सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना माझा एक संदेश निश्चित आहे की इट्स अ गॉड गिवन अपॉर्च्युनिटी टू यू टू सर्व द सोसायटी. सर्व द सोसायटी म्हटलं की आपल्याला फार भारी काहीतरी असं वाटतं, पण मात्र देवाने आपल्याला काहीतरी चांगलं करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आपल्याला सिलेक्ट केलेलं आहे. एका व्यक्तीचं जरी अश्रू पुसण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता आले तरीसुद्धा तुम्हाला देवाने दिलेल्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीचं एक सार्थक झालेलं आहे. अशा प्रकारची थिंकिंग तुमची जर असेल तर निश्चित तुम्ही एक चांगले अधिकारी व्हाल. चांगला अधिकारी होणं ही तर आज तुम्ही झालेला आहात अधिकारी, चांगले पण अधिकारी व्हाल, पण त्याच्या पलीकडे जाऊन चांगले व्यक्ती बनण्यासाठी आवश्यक असलेले सगळे प्रयत्न करा. कोणीतरी म्हटलं होतं की याच्याने यश मिळाल्याने हुरळून जाऊ नका. निश्चित आहे, ज्याला पटकन यश मिळतं आणि जो पटकन हुरळून जातो म्हणजे जो जास्त वेगाने वरती जातो. न्यूटनने सांगून ठेवलेलं आहे, न्यूटनचा नियम लागू होतो. जो जास्त एनिथिंग दॅट गोज अप शूड कम डाऊन. जो वरती जातो तो खाली आलाच पाहिजे आणि जो जास्त वरती जातो वेगाने तो जास्त वेगाने खाली येतो. आणि जो जास्त वेगाने खाली येतो तो ज्यावेळी आदळतो तो आदळत असताना जास्त आवाज पण होतो, ऐकू येतो बाकीच्यांना आजूबाजूंना आणि बाकीच्यांना बहिऱ्यांना सुद्धा ऐकू येतो. काही ऐकायची इच्छा नसलेल्यांना सुद्धा बरोबर आता ते ऐकू यायला लागल्यात सगळ्या गोष्टी. आज मीडिया सगळं एकदम पॉवरफुल झालेलं आहे. त्यामुळे यश मिळणं यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे यश टिकवणं. सगळ्यांच्या तुमच्या प्रती
कडून ज्यांच्या ज्यांच्या अपेक्षा आहेत, तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा आहेत, त्या सगळ्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना क्लास 2चं पद मिळालं आहे त्यांनी क्लास 1चं पद मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना क्लास 1चं मिळालेलं असेल MPSCमधनं त्यांनी हायेस्ट पद मिळवण्याचा प्रयत्न करा. IAS आणि IPS झाल्याशिवाय मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे, मला 2च पदं हवी होती, एक तर IAS नाही तर IPS. मला दुसरं कुठलंही पद हवं नव्हतं. पण माझं तेव्हाच का कुणास ठाऊक तत्व तसंच बनलेलं होतं की एकतर शासनाची उच्च पदस्थ नोकरी करेन नाहीतर स्वतःची नोकरी करेन. त्यामुळे उच्च पदस्थ नोकरी नाही मिळाली म्हणून मी स्वतःची नोकरी करायला लागलो. कधी कधी वाटायचं, आत्तापर्यंत वाटायचं करा आपण पास झालं पाहिजे, कधी कधी वडीलसुद्धा म्हणतात. पण ज्यावेळी मला माझे विद्यार्थी म्हणतात की सर बरं झालं तुम्ही पास नाही झालात, आम्हाला तुम्ही कसं सापडले असता, आमच्या वाट्याला तुम्ही कसे आला असता, त्यावेळी आता कुठेतरी जरा थोडंसं समाधान वाटतं की ठीक आहे, आपल्याला अपेक्षित असलेलं ते पहिलं आपल्याला यश जरी मिळालं नसलं तरीसुद्धा आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या यशात आपला थोडासा वाटा होतोय आणि ते वाटा द्यायला तयार आहेत याचं कुठेतरी समाधान वाटतं. जे पास झालेले नाहीत किंवा जे अजून ज्यांनी परीक्षा दिलेली नाही आहेत त्यांच्यासाठी मी आधी म्हटल्याप्रमाणे लवकरात लवकर या दुष्टचक्रातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. हे दुष्टचक्र आहे, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, बॅक टू प्रिलिम. इट्स अ विशियस सायकल. यू शुड गेट एस्केप वेलॉसिटी आउट ऑफ दिस. एस्केप वेलॉसिटी छोटी वेलॉसिटी नाही आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. एका सेकंदाला 11.2 किलोमीटरला एवढा वेग लागतोय, तर तुमचा वेगही तेवढाच असला पाहिजे, तुमचा अभ्यासाचा वेग तेवढाच असला पाहिजे. तर ही एस्केप वेलॉसिटी लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करा. किती दिवस सदाशिव पेठेमधले आणि नारायण पेठेमधले पोहे खाणार? आपल्या पिक्चरमध्ये डायलॉग असतो ना, घर के खाने में प्यार मिला होता है. तर हा घर का खाना लवकरात लवकर तुमच्या नशिबी येऊ, हे याचं जरा तुम्हाला याचं भान ठेवलं पाहिजे. त्यामुळे इथे फार पडू नका. आमची सदाशिव पेठ आणि आमची नारायण पेठ पटापट रिप्लेस होऊ द्या. मधून मधून येत जा तुम्ही, पण अधिकारी बनून येत जा. कारण भरपूर मुलं मी बघतोय फार थोड्या कारणांमुळे काही मुलं 2 वर्षानंतर येतात, 3 वर्षानंतर येतात. नुसतं रस्त्यावर चालत असताना काय चाललंय असं म्हटल्यानंतर सुद्धा मुलांना आज लाज वाटायला लागली आहे किंवा एक मान खाली जाते. 2-3 महिन्यापूर्वी एक मुलगा आला, काय मला वाटतं कमी मार्क मिळाल्यामुळे नापास झालेला होता किंवा मला वाटतं मेन्समध्येच नापास झालेला होता. म्हटलं काय म्हणजे मला माहिती नव्हतं आज ही गोष्ट. मी त्याला फक्त एवढंच विचारलं की काय चालू आहे. तर तो ढसाढसा रडायला लागला आणि एकच वाक्य बोललं की सर तुम्ही पहिल्यापासून जे सांगत होता ते जर मी ऐकलं असतं तर मात्र माझ्यावर आज ही वेळ आली नसती. म्हटलं असं काय सांगितलं होतं मी किंवा असं काय झालं? तुम्ही पहिल्यापासून सांगत होता की अभ्यास करा, पण मी मात्र इथे आल्यानंतर बॅचमध्ये व्यवस्थित बॅच पूर्ण केली नाही. कधी यायचो, कधी नाही यायचो, लिहायचो आणि 1 वर्ष मी फक्त इकडे तिकडे मुलांच्या बरोबर हिंडत राहिलो. फक्त 1-1.5 वर्षानंतर म्हणजे पहिला रिझल्ट लागल्यानंतर पहिली ठेच लागली आणि त्यावेळी लक्षात आले की अरे आपण कुठेच नाही आहोत. आपले काही विद्यार्थी मित्र पास झालेले आहेत आणि ही पहिली ठेच लागल्यानंतर मात्र पुढच्या बऱ्याच ठेचा खायला लागल्या आणि अजूनही मी मेन्सला असताना सुद्धा पास होऊ शकलो नाही. म्हटलं मी याकरताच सांगतो कारण आम्ही या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलो आहे. लवकरात लवकर यश मिळालं पाहिजे. अपयश आपण म्हणतो उगीच की यशाची पहिली पायरी असते, पण अशा किती पायऱ्या चढायच्या हेही आपण ठरवलं पाहिजे. इफ यू कांट स्टँड द हीट देन गेट आउट ऑफ द किचन. हीट जर नसेल सहन होत तर हे क्षेत्र आपण सोडून दिलं पाहिजे, किचनमधनं बाहेर पडलं पाहिजे. म्हणून आज प्लॅन बीची पण सगळ्यांना आवश्यकता आहे. अर्थात प्लॅन बी जर स्पर्धा परीक्षेचाच ठेवायचा असेल तर UPSCला MPSC प्लॅन बी असू शकते. MPSCच तुम्ही करत असाल तर MPSCच्या राज्यसेवेच्या परीक्षेला STI PSIची परीक्षासुद्धा एक प्लॅन बी असू शकते. आज परीक्षांची परीक्षांची संख्या भरपूर वाढत चाललेली आहे. आता तर सीझनच सुरू झालेला आहे परीक्षांचा. कमी जास्त जागा आहेत पण भरपूर सीझन सुरू झालेला आहे. अनेक वेगळ्या प्रकारच्या परीक्षा यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आपली एवढी तर तयारी असली पाहिजे की आपल्याला कुठेतरी एक शेवटची का होईना एक पोस्ट आपल्याला मिळाली पाहिजे. कारण एक पोस्ट जरी आपल्याला मिळाली तरीसुद्धा बाकीचे सगळे शांत होऊन जातात आणि बाकीचे शांत झाल्यानंतर मग यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन युअरसेल्फ. मग त्यावेळी तुम्हाला हवी असलेली कोणती हायेस्ट पोस्ट मिळवायची त्यासाठी तुम्ही निश्चिंतपणे
तुमचं प्रिपरेशन करू शकता. पण जोपर्यंत पहिली पोस्ट मिळत नाही तोपर्यंत मात्र सगळ्यांच्या प्रश्नांना, सगळ्यांच्या नजरेला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे पहिल्यांदा लवकरात लवकर पोस्ट मिळवायची आणि मग नंतर तुम्हाला आवश्यक असलेली कोणतीही पोस्ट मिळवता येऊ शकेल. तर ह्या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टी आहे. आय एम गोइंग टू बी विथ यू अंटिल यू आर हिअर. तुम्ही इथून गेल्यानंतर सुद्धा मी या ठिकाणी आहे. आज ह्या निमित्ताने मी माझं पुन्हा अजून एक रेझोल्यूशन करतो. मागच्या वेळी रेझोल्यूशन केलं होतं, यावेळी पुन्हा अजून मी रेझोल्यूशन करतो की आय ट्राय टू बी मोर इन्वॉल्ड इन युअर प्रिपरेशन इन व्हेरियस वेज. मग ते लिखाणाच्या पद्धतीने असो, लेक्चरच्या टीचिंगच्या पद्धतीने असो, किंवा मधून जे काही तुमच्या अनेक समस्या आहेत. खूप मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन येतात. साध्या समस्या आहेत. यंगस्टर्स असतात, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पटकन कशा टॅकल करायच्या माहिती नसतात. त्यामुळे बरेच मुलं समस्या घेऊन येतात. त्या समस्या सोडवण्याच्या माध्यमातून असो. तर आय एम गोइंग टू बी विथ यू अँड आय विश यू all the best. I wish all the selected candidates very, very best for their future. I wish all other students very, very best of luck for your most of the examination that you will be appearing.